मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या हे पात्र सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत चाललेले आहे। काव्या हे पात्र अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरांनी साकारलेलं आहे। ज्ञानदा या अगोदर टिपक्यांची रांगोळी मालिकेत काम केलेलं आहे आणि यानंतर तिची काव्या ही भूमिका आता प्रेक्षकांना खूपच आवडत चाललेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काव्याची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत। पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, पाहूयात ज्ञानदाची पर्सनल इन्फॉर्मेशन। ज्ञानदाचा जन्म हा 26 जून 1996 ला विटा येथे झाला। 2025 प्रमाणे ज्ञानदा ही 28 वर्षाची आहे। तिने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधून पूर्ण केलेले आहे आणि तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे। कॉलेजमध्ये असताना अभिनयाची आवड ज्ञानदाला लागली आणि तिने त्यानंतर नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं। यानंतर तिने सख्या रे या मालिकेमधून मालिका विश्वामध्ये पदार्पण केले, पण तिला खरी ओळख ही टिपक्यांची रांगोळी मालिकेतील अपूर्वाच्या भूमिकेतून मिळाली व याच भूमिकेतून ती महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली। त्यानंतर ती आता आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या हे पात्र साकारताना दिसत आहे। ज्ञानदा ही खऱ्या आयुष्यामध्ये अविवाहित आहे। या फोटोमध्ये दिसणारे हे ज्ञानदाचे आई आणि वडील आहेत। ज्ञानदा ही एका एपिसोडसाठी अंदाजे 30 ते 35 हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचे समजलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हालाही अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही आवडते का? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा।